पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख यातील 127 ओव्या आपल्या झालेल्या आहेत। चालू विषय परमात्म स्वरूप, त्याला वस्तू असं संबोधन चालू विषयात केलं। वस्तू कशानं प्राप्त होते तर फक्त श्री गुरु कृपेतून। एरवी वस्तूला दुसरं कुठलंही प्राप्त करून देणारं नाही। श्रीगुरूची कृपा म्हणजे काय हे आपण काल थोडं पाहिलं। आता त्यानंतर आणखीन कृपेचं काय आहे तर कृपा म्हणजे आत्मज्ञान। ज्ञान कोण देतं तर श्रीगुरूच देतात। ज्ञान देण्याची क्षमता इतर कोणाकडे नाही। ग्रंथांनी ज्ञान सांगितलं पण ते ज्ञान यथार्थतेनं आपल्याला कळत नाही। पुढे जशी बुद्धी समजून घेण्याची तसं समजून देण्याचं श्रीगुरूकडं असतं। कारण सगळे सारखे नसतात। जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी, ज्याचं ज्याचं जसं जसं बुद्धी आणि ती ग्रहण करू शकते आणि समजू शकतं असं कोण आहे कसं आहे असं पाहत पाहत श्रीगुरू शिकवतात। म्हणून ते ज्ञान आपल्या ठिकाणी स्थिर होत असतं। अशी श्रीगुरूची कृपा जर झाली तर या लागी वेदासी जे कानडे ते सद्गुरु कृपा उजियेडे वाचेसी ये गाठी पडे वस्तू सबळ। कानडे म्हणजे न कळणं। जे वेदाला कळालं नाही ते कुठून कळेल तर सद्गुरु कृपेनं ते उजेडी आहे, आपल्या समोर येतं। समोर येण्याकरता कृपा म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेतलं की त्या ज्ञानामुळं आपण पहिल्यांदा श्रीगुरू जे ज्ञान देतात त्याने सुरुवातीला काय सांगतात की जे जे आपल्याला आहे आणि नाही म्हणजे कधी असतं आणि कधी नसतं त्याला बाजूला करा। मग असं करत करत तुम्ही पुढं जा। हे आपल्याला जे काही सांगायचं आहे त्याच्याकरता एक एक बाजूला करणं याला व्यतिरेक ज्ञान म्हणायचं। व्यतिरेक करायचा आहे। एक एक का कसं बाजूला निघेल तर ज्याच्याशी आपला संबंध आत्तापर्यंत आहे ते काही आत्मस्वरूप दाखवणारं नाही। म्हणजे हा देह आत्मस्वरूपापर्यंत जात नाही, दाखवत नाही। म्हणून स्थूल देहाला विसरणं। विसरणं म्हणजे काय करायचं तर मला हे माझं जे मी पण आहे हे इथं नाही अशी भावना करायची आणि ती भावना करत करत आपण अंतर्प्रवेश करायचा। मग इंद्रिय म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही असं भावना करत करत राहिलं ती भावना मंत्राबरोबर राहते आणि मंत्र आपल्याला पुढे पुढे घेऊन जातो। मंत्र कुठं बरोबर जात असतो तर ती वृत्ती म्हणजेच अंतःकरण आपल्याला परमात्मा स्वरूपाकडं एकदा लक्षित करतं। अगोदरचं अंतःकरण कुठं होतं तर बाह्य होतं आणि त्याच अंतःकरणाला अंतर्प्रवेश करण्याची सवय लागायला लागली की ते अंतःकरण बाहेरचं सोडून देतं आणि आत पाहण्याचं, आत जे काही चाललंय तिकडं लक्ष देण्याचं असं अंतःकरणाची सवय लागायला लागली की अंतर्प्रवेश झाला असं म्हणावं। हे सहज होत नसतं। एका बैठकीत होत नाही, एका महिन्यात 2 महिन्यात होत नाही, अखंड करावं लागतं। आणि त्याच्याकरता जितकं जितकं आपल्याला काय आहे की जास्त वेळ देता येईल तितकं चांगला। असं एक सांगतात निदिध्यासन। नि म्हणजे रात्र निशी आणि दी म्हणजे दिवस। रात्रंदिवस ध्यास घ्या। ज्यावेळेस ध्यानाला बसायचं तेव्हा तर घ्याच, पण रात्रंदिवस ध्यास घेतला म्हणजे आपला तो एक लक्ष होतं किंवा ते साध्य ठरतं। आता जेव्हा आपण हे सगळं करत असताना काही कल्पना उठतात, त्या काय आहे कशा आल्या हे आपल्याला कळत नाही।
पण ते संपून बाजूला निघाल्या की दुसरी कल्पना उठण्याच्या अगोदर जी मधली जागा असते त्याला संधी म्हणायचं. त्या संधी कालामध्ये अंतःकरणात आता काय अनुभवलं याकडे लक्ष ठेवायचं. दुसरी कल्पना आली तर आली, ती निघून गेली, दुसरी आली की मग संधिकाल शोधायचा. अशी सवय ठेवली की मग अंतर्मुख होत होत अभ्यास वाढत जातो. मन देखलिया वाटा जाये, न देखिले श्रवणी पाहे, मना कल्पलिया राहे पदार्थ कवणू. आत्तापर्यंत मनामागं आपण जात होतो. आपल्याला मन जे जे काही संकल्प करून द्यायचं ते संकल्प, त्याचे विचार आपल्याजवळ राहायचे आणि ते प्राप्त होईल का ना होईल याचा विकल्प यायचा. म्हणजे हे दोन्ही आपल्या ठिकाणी काय व्हायचं की नेहमी अडचणी यायच्या. पण ज्या कल्पना मनाने केल्या त्या सगळ्या काय आहे की बाह्य होत्या. आता मन आत्मा कसा आहे याची कल्पना कधीच करू शकत नाही. म्हणजे मनाच्या ठिकाणी न देखिले, जे कधी पाहिलं नाही, मग ते मनाला कसं समजणार? तर मनाला समजण्याच्या अगोदर त्याचं श्रवण करावं लागेल. ज्यांना भेटायचं आहे त्याची जशी आपल्याला ओळख असावी लागते, त्या व्यक्तीची ओळख नसली तर ते जवळून गेला तरी आपल्याला काहीच नाही कळणार. मग आपल्याला ओळख कुठं होते तर श्रवणातून होते. श्रवण जसं जसं आपल्या ठिकाणी मननात पक्क होतं तसं तसं मन आपल्या कल्पना करायचं सोडून देतं आणि श्रवणात जे ऐकलं तिकडं जाण्याचं काय आहे की ते स्थान प्राप्त करतं किंवा तिथं जाण्याकरता स्थिर राहतं. मन कल्पिलिया राहे पदार्थ कवणू. आत्तापर्यंत जे जे मनाने कल्पना केल्या ते पदार्थ आपल्याला हस्तगत जरी झाले का किंवा होतील का, मनोराज्य काही पण असतं आणि त्या मनोराज्याप्रमाणे कोणाचंच काही नीट होत नाही. जे बाह्य व्यवहार असतात त्याची मन कल्पना करतं, पण तो व्यवहार आहे. आता एकच झालं की ह्या कल्पनेत कधीच मन आलं नव्हतं, पण जेव्हा या मनाला आत्मस्वरूपाचं श्रवण होऊ लागलं, त्यांच्याजवळ ऐकून मनाची एकाग्रता एकदा होऊ लागली. एकाग्र म्हणजे काय? एकाग्र या शब्दाचा अर्थ अग्र, जे आपल्याला समोर आहे तिथं इतकं सूक्ष्म लक्ष तिथं जात गेलं की मनाचा हालचाल थांबते, मन स्थिर होतं. तया मनासी परमार्थता वस्तू सर्वत्र सांगता परी न कळेची सर्वथा अंश मात्र. आता हे जे मन आहे या मनाला परमात्मा सर्वव्यापक आहे असं किती जरी ऐकलं तर ते मन सर्वव्यापक परमात्म्याला जाणणार नाही. याचं कारण फक्त कल्पनेतलंच, आकारातलंच त्याला माहिती. आकाराविरहितलं काहीच कल्पना त्याच्या ठिकाणी येणार नाही आणि मन फक्त आकाराचाच विचार करू शकतं. अर्थात काय करेल, इकडं तिकडं पाहिल आणि त्यानंतर काही हे मिळत नाही म्हणल्यावर मनाला तो विचार सोडून देता येईल. याचं काय, जसं एखादं उदाहरण आहे आता की कुणी एक शेजारचा मनुष्य रोज सकाळी आपल्या घरात चहा होऊ लागला की तो येऊन बसायचा आणि सगळ्याबरोबर त्याला द्यावा लागायचा. आपण ते रोज रोज द्यावा हे नको वाटायला लागलं ना. आता काय करावं, मग काय करावं बाबा म्हणले, हा तर रोज येतो, अगदी चहाच्याच वेळेला येतो आहे, मग याला द्यावंच लागतं आहे. पण आता बस झालं, किती किती दिवस द्यायचा. मग असं याला त्याला विचारताना एकाने युक्ती सांगितली. म्हणजे असं करायचं, तो आला तर आपण प्यायचा चहा पण त्याला द्यायचा नाही, तसंच प्यायचं, आपण काय विचार करायचा नाही. शेवटी काय झालं, तो आला आणि त्याने पाहिल्यानंतर हे सगळे घेतात, पण मग विचारलं त्याने, तो आता थोडा काय आहे की असाच होता, का हो चहा नाही का? मग घरातले माणसं म्हणली संपला. आता म्हणला बस झालं, ह्याने आपल्याला द्यायचं नाही. मग ते काय झालं, पुन्हा यायचं बंद झाला. तसं मनाच्या एकदा लक्षात आले की नाहीत, हे आपल्या मागे येत नाहीत. याचा अर्थ असा आहे की जे काही आपल्याला करायचं आहे ते करण्याकरता धैर्य पाहिजे आपल्याजवळ. मन काही करेल, कुठलंही काही करेल, तुम्ही बसला तर तुमचं एखादं कुठं तरी असेल त्याचं आठवण करून देईल की जसं काय आहे महत्त्वाची गोष्ट आणि ती बाहेर राहिली आणि कोणीतरी घेईल, असं मन काहीतरी कल्पना काढेल. पण त्या निर्धारात, त्या धैर्यशक्तीत काही हो तिकडं
आता नाही उठायचं, असं जर आपण करत राहिलं तर मनाला हा सगळा तुमच्यापुढं निर्माण केलेला कल्पनेचा भाग थांबवावा लागतो. आणि थांबवल्यानंतर मात्र ते मन अंश मात्र म्हणजे आपल्यात जेवढा काय परमात्मा आहे त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. जे कितीही व्यापक असलं तरी व्यापक कधी मनाला सापडता येत नाही आणि पाहता येत नसतं. जे संकुचित आहे, थोडंसं आहे आणि तेवढंच. म्हणून शरीराची एवढे आत्मज्ञान वेगळे पडे 15व्या अध्यायात सांगितलं. तेवढंच आहे. तेच जर तुमच्या ठिकाणी ओळखीचं होऊ लागलं तर तेवढाच आत्मा आपल्याला जाणायला, म्हणून उपाधिगत आत्मा जाणण्यास सोपा पडतो. ही उपाधी कोणती? तर आपलं अंतःकरण उपाधीच. पण अंतःकरण उपाधीत याच्या अगोदर हे ज्ञानाच्या स्वरूपानं आत्मा येतच होता, पण त्याच्यात आपले जे काही इतर गुण होते ते मिसळायचे. काय आपल्याला काम करायचं आहे, काय मिळवायचं आहे, किती आणायचं आहे, किती दुसऱ्याला द्यायचं, हेच. आता तो विषय अंतःकरणातून आपण दूर केला. बसत असताना आपण विचार केला की आता काही नाही. असं जेव्हा होतं तेव्हा ते अंतःकरण सगळ्याच गोष्टीला सोडून देऊन आत्मस्वरूपाचाच भाव धारण करायला लागतं. मनाशी वस्तूची सोये, धरिता गजबजले ठाये, काही न लाभोनी राहे थोटावले मन. आता दुसरा एक विचार इथं सांगितला आणि हे आपल्या ध्यानामध्ये नेहमीच प्राप्त होणार आहे की काहीच नाही, कल्पना नाही, तुम्ही बसला याचा तुम्हाला आठव नाही, कुठल्याही इंद्रियाचे किंवा काही बाकीच्या आंतरिंद्रियाचे कसलेही भाव जागे नाहीत, समोर काहीच नाही, याला निर्विषय स्थिती म्हणायचं. ही निर्विषय स्थिती आल्यावर इथं तर काहीच नाही ना, आणि मग काय ध्यानात मिळालं? आपण तर आता काही नाही, सगळं बाजूला काढलं आणि काही दिसतही नाही, काही अनुभवाला येत नाही. मग याला काय मिळवणार? इथं काय करणार आहे? इथं कशाला यायचं? त्यावेळेस मनाशी वस्तूची सोये, धरिता गजबजले ठाये. आता इथं त्या मनाची गडबड होते, म्हणजे आपल्या धैर्याचीच गडबड होते. एक ह्याच्यामध्ये नास्तिक म्हणून आहेत, त्यांना बौद्ध म्हणायचं. ते इथपर्यंत येऊन थांबले आणि सगळं शून्य 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 असं म्हणत मजले, म्हणून त्यांना शून्यवादी. हे जे शून्य म्हणणारे कुठे येऊन थांबले होते? या निर्विषयाच्या ठिकाणी. निर्विषयता झाल्याशिवाय, जसं पूर्वी काय असायचं, शाळेत लिहायला पाट्या असायच्या, स्लेट पाटी असायची, त्यावर लिहायचं आहे. मग लहान मुलाने काय करायचं, त्याच्यावर असं काही त्याला काय अक्षर उमटवता येत नसले म्हणून उगे रेगोट्या 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 ओढायच्या, सगळी पाटी तशीच. आणि मग काय करायचं, बघ मी कसं लिहिलं आहे, दाखवायचं आईला किंवा वडिलांना. ते म्हणले तसं नसतं लिहायचं, तुला दाखवतो. म्हणून त्यांनी काय केलं, त्याला लिहून दाखवण्याकरता माझं पुसू नका, माझं पुसू नका, तुमचं दाखवा. आता हे पुसल्याशिवाय कसं दाखवता येईल? हे उदाहरण लक्षात आलं का? आपण अगोदरच अंतःकरण असं सगळ्या लहान मुलासारखं त्याच्यात काही ना काहीतरी करून ठेवले. हे पुसल्याशिवाय दुसरं कसं उमटेल? म्हणून निर्विषय होणे फार गरजेचंच आहे. काहीच नाही अशी एक स्थिती आली ना, तर आता आपलं धैर्य कमी होईल की काहीच नाही इथं, काय काय मिळवावं, काय मिळवायसाठी आपण आलो असं सतत वाटेल. पण तिथंच थांबला किंवा नंतर जर विचार केला की त्याच धैर्यशक्तीला सांगितलं इथं काही नाही, मग हे कोणी सांगितलंय? इथं काही नाही हे सांगणारा कोणीतरी आहे की नाही? शून्य म्हणणारा कोणीतरी आहे की नाही? मग तो कोण आहे? मग तो जर आहे तर निश्चित आपल्याला पुढं जायचं. अशी एकदा काय आहे की धैर्यशक्ती वाढली की परत आपला काय आहे, पुढचा मार्ग चालू होतो. वस्तू सांगता मागे पुढे, पाहता काहीच नातुडे, मन भांबावले वेळे मनची मग भांबावले वेळे मनची होय. तेव्हा आताचाच हा भाग पाहिला आपण की जे काहीच नाही असं असल्यावर त्या मनाला एक उदासीनता येते आणि ते तिथून निघायला लागतं. वास्तविक या मनानं आत्तापर्यंत जे काय आपल्याला मदत केली, ती मदत इथून काय केलेली आहे की त्या मनानं तिथून पुन्हा असहकार पुकारला. आता नाही, आपल्याला नको आहे, चला द्या सोडून.
म्हणजे ध्यानधारणा करत असताना चिकाटी खूप लागते. सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज प्राप्त होतील असं नाही. आणि परमात्मा प्राप्त करण्याकरता या सगळ्या गोष्टीला ओलांडत जावं लागतं, म्हणून तर तो पुरुषार्थ आहे. सहजासहजी असल्यावर काय, हा पुरुषार्थ त्या करताय. आणि दुसरी गोष्ट अशी की हे सगळे श्रीगुरूला अडचणी आपण सांगितल्या तरी ते म्हणत असतात करीत राहा, कर. म्हणजे जसं आयती इस्टेट असली आणि वाटेल तितके पैसे त्या मुलाच्या हातात जर आई वडील देत असतील तर तो तेच करेल. पण ह्या पैशाची किंमत काय हे जर त्याला कळालं तर तो खर्च करण्यामध्ये विचार करेल. त्याच्याकरता त्या पैशाची किंमत त्याला कळाली पाहिजे. कळाली तर मग प्रत्येक खर्च करताना हे गरजेचं आहे का, आहे की नाही याचा तो विचार करेल. याच्याकरता आईवडिलांनी त्याकरता सावध राहिलं पाहिजे की तुला कशासाठी पाहिजेत, किती लागतात, बरं दिले, सगळे संपले का, कुठेच राहिलेले. असं जर केलं तर पैसे हे किती महत्त्वाचे आहेत आणि काय आहे त्याचं त्याला कळायला लागेल. आणि तसं तसं तो सुद्धा आपल्या काय आहे की त्या पैशाला कसं खर्च करावं ह्याचा विचार करेल. खर्च करायचा झाला तर हे चुकतंय का काय किंवा काय हे घरी विचारेल. तसं आपण काहीच कष्ट केले नाही तर हे किती महत्त्वाचं आहे कसं कळेल. इतक्या दिवस आपल्याजवळ आत्मा आहे तरी आपण त्याची बेपर्वा केली. आणखीन इतकं सगळं करू नये तो सहज मिळाल्यावर तर मग त्याची किंमतच ठेवायचं नाही आपण. जर कष्ट करून मिळाला तर मग मात्र ते महत्त्वाचं आहे असं वाटायला लागेल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अशा असतातच. ऐसे मनाच्या आस्था नाना हेतू कल्पिता परी वस्तूचा वारा सर्वथा न लभेची मन. एकंदरीत मन हे आपल्या सगळ्यामधलं चंचल आहे. या चंचल मनाबद्दल काय केलं अर्जुनाने गीतेमध्ये आपण पाहिलं की विचारलं प्रश्न की काय करावं ह्या चंचल मनाला. तेव्हा त्याला एक उत्तर दिलं की मनाचं बळ किती असू दे, अभ्यासाचं बळ वाढव. अभ्यासाचं बळ वाढवलं तर मन त्याच्या पुढं काही करणार नाही. मनाला वस्तू ही आकाराची नाही. एक तुकोबारायाचा अभंग आहे की मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले. तेव्हा हे मनाच्या ह्याच्यामध्ये येणारं भक्ती परमात्मा स्वरूप नाही. मग कसं करावं लागेल तर याच्याकरता एक आहे की आपल्या ठिकाणी प्रेम वाढलं पाहिजे की ज्या परमात्म्याकडे जायचं आहे तो परमात्मा आपल्याला इतकं सगळं मदत करतो आहे पण कसा अजून दर्शन देत नाही, का बरं मला साक्षात्कार होत नाही, अशी विव्हळता थोडीशी झाली. आपल्या मनालाच व्याकुळ करायला सुरुवात केली तर मन बाकीचं सोडून देईल, कारण त्याच्या हातात ते नाहीच आणि त्याला ते मिळणारं नाही. पण व्याकुळ झालेलं मन व्याकुळ कधी झालंच नव्हतं पण आता होऊ लागलं तर तिथं प्रेम जागं होतं आणि प्रेम हा परमात्म्याला लवकरात लवकर प्राप्त करून देतं. तया सद्गुरु कृपा तुषारे प्रतितीचा प्रत्ययो स्फुरे मग मना विसरे विनटलेपणे. एकंदरीत आपल्या ठिकाणी जेव्हा अनुभवायला येईल तेव्हा पुसटसं येतं थोडंसं. मग कसं कळेल तर काही नाही, सगळं स्थिर झालं होतं पण मला उठावंसं वाटत नव्हतं. माझ्या ठिकाणी कशाची आठवण नव्हती. मी कुठं बसलो आहे हे नाही, किती वेळ झाला आहे हे नाही, पण काही नाही तरीही बसावंसं वाटलं. मग ही गोडी कशाची. इतकं सगळं होऊन सुद्धा जे बसावंसं वाटणारं गोड आहे असं काय. तुकोबाराय त्याला प्रमाण देतात की गोड वाटे परी सांगताची नये बैसे मिठी सये आवडीची. आता ते मिळालं, काय मिळालं कळालं नाही, पण इतकं त्याच्याबद्दलची गोडी वाटली की दुसऱ्या दिवशी बसावंच वाटायला लागलं, परत बसावंच वाटायला लागलं. तशी गोडी वाढू लागली की मग आहे आत्मा म्हणजे काय तुमच्या पुढं कुठला तरी एखादा काही वस्तू म्हणून येणार आहे, एखादं रूप येणार आहे, काही नाही. आपण जसं पुराणातल्या कथा ऐकतो की या संताला भेट दिली, त्या संताला भेट दिली, ते तुमच्या आमच्या काय आहे की एखादं कळावं म्हणून केलेलं असतं. भेट होत असते ते सुखाच्या रूपानंच
आणि हे सुख त्या गोडीतून एकदा कळायला लागलं की सर्व अंगभर सुख भरलं जाते कळेल, पण क्षणभरच. त्याच्यानंतर काय, परत आपली स्थिती येते, परत थोड्या वेळात तेच क्षण तयार होतो, परत आपली स्थिती येते. ह्याला प्रत्येक आवृत्ती म्हणायचं. प्रत्येक म्हणजे आत्माच आणि त्याची आवृत्ती. मग हे होतं कधी, तर असे काही एक आपल्या ठिकाणी स्थिती तयार होते की आपण घेत असलेला श्वासोश्वास इतका स्थिर होतो की येतोय जातोय की नाही, आणि तिकडं आपलं लक्षही नसतं. आता श्वासाबरोबर मंत्र घेत होतं, तो मंत्रही थांबला, श्वासही हळूवार झाला, तो येतो की न येतो कळत नाही, मंत्रही थांबला. अशी जी एक स्थिती तयार होते, त्या स्थितीत ह्या सुखाचा उद्भव होतो. तर क्षणभर झालं की परत अजून आपल्याला पुन्हा श्वास जो येतो जातो परत होतो. पण हे सगळं होत असताना आपल्या ठिकाणी एक जो नाभीच्या जवळ असलेला बंद पडत असतो, त्याला ओडियाना बंद किंवा मणिबंध म्हणतात. तो मणिबंध पडला की मग ह्या प्रक्रिया होतात. श्वास बाहेर सोडलाय आणि मोकळं पोट आहे, अशा वेळेसच आपल्याला ही जागृती होते. जितकी आपली क्षमता आहे बाह्य रेचकाची, तितकी क्षमता आपल्याला त्या अनुभवात थांबते. परत श्वास घेण्याची गरज असते, परत हा बंद सुटतो आणि आपण श्वास घ्यायला लागतो. मग बाह्य स्थिती. अशा वेळेस होतं काय, ते एकदम श्वास थोडा जलद होतो. मग जितका जलद झालाय तितका आपल्याला काय करायचा, घे सोड केलं की परत स्थिर होतं आणि आणखीन जे काही अगोदर झालं होतं तसं व्हायला लागतं. जर 45 मिनिटं आपण ध्यानाला बसलोय तर त्या ध्यान कालामध्ये 5-6 वेळा असं होईल, कदाचित 4 वेळा होईल. एखाद्या दिवशी होणारच नाही आणि एखाद्या दिवशी ह्याच्यापेक्षा जास्त वेळा होईल. ह्या प्रत्येक आवृत्तीच्या क्रिया सतत होत राहतात. मग त्याला यांनी म्हणले की गुरुकृपा तुषारे. तुषार म्हणजे काय, आपण असा विचार करू की एखादा कपडा आहे, धोतर आहे किंवा उपरण आहे, आणि ते ओलं करायचे, पण पाण्याने भरलेल्या बादलीत नाही बुडवलं, ते असंच ठेवलं आणि बादलीतल्या पाण्यात आपण हात बुडवायचा आणि त्याच्यावर असा तुषार मारायची. आता हे कधी ओलं होणार मग एवढ्याशा ह्याने? पण सतत मारत राहिला तुम्ही, तर असं सतत पाणी मारत राहिला तर ती इतकं ओलं होईल की त्याच्यातून पाणी ओघळायला लागेल. असं हे तुषार म्हणजे प्रत्येक आवृत्तीचे तुषार आहे. जसं जसं तुम्हाला त्या त्या क्षणाला मिळत राहील, त्या त्या क्षणाला मिळत राहील, तसं तसं ते अखंड व्हायला लागेल. मग खंडित असणारा अखंड होण्याकरता हा जो काही तुषार आम्हाला मिळाला ती पण गुरुची कृपाच आहे. जया स्वरूपाची गोडी लागलिया मन न सोडी, अधिकाधिक दे बुडी स्वानंद डोही. आता मनच राहणार नाही का? जर इकडे एकदा स्वरूप प्राप्त झालं तर मनच नाही परत, असं नसतं होत. ते मन ही गोडी चाखायला बघतं. मग त्या मनाच्या ठिकाणी काय आहे की लाचावले मन लागली से गोडी, ते जिव्हेन सोडी ऐसे झाले. त्या मनालाच हे असं वाटतं. किंवा दुसरं उदाहरण तुकोबारायन दिले की येणे सोसे मन झाले हवं बरी, परत माघारी येत नाही. याला आपल्या लक्षात येईल की आता ह्या मनाला ही गोडी लागली म्हणजे कसं ओळखायचं. तर तुम्ही तुमच्या ध्यानाला बसण्याची जी वेळ आहे, पहाटे बसत असाल, त्यानंतर बसत असाल, काही असेल ते असेल. उदाहरणार्थ तुम्ही सकाळी 6ला बसताय, पण 5:30 पासून तुम्हाला वेध लागतील. 6 वाजायचेत कधी हो, आता तर बसावंसं वाटायला लागले. मग 6ला तर अजून वेळ आहे, पण आता बसावंच वाटतंय. म्हणजे वेळ होण्याच्या अगोदर जर बसावंसं वाटायला लागलं तर मनाला गोडी लागली. मग आपली 6ची वेळ आहे आणि 5:30ला मन म्हणते बसायचं, तर 5:30लाच बसावं. 6ची वेळ तर 6ची वेळ. ते मन तिथं एकच गोष्ट आहे की हे मन जर विरोध करत होतं तर आता मदत करते तर फायदा घेतलेला बरा. म्हणून त्या ठिकाणी त्या मनाची इच्छा एकदा निर्माण झाली की आपण लगेच त्या ठिकाणी काय करावं की आसन टाकावं की बसावं, आणि सुरुवातही होते. मग त्यामुळं तेथोनी मन मागुते उठी, परी तद्रुपतेची न सुटे मिठी,
अवलोकिता सकळ सृष्टी स्वरूपची भासे. आता एकदा मन त्याच्यातून बाहेर आलं. त्याला एक उदाहरण दिलं की जसं एखादी जमीन आहे आणि पाणी सांडलं तर पाण्याचा ओघळ काय जिथपर्यंत जायचा तिथपर्यंत जाईल आणि संपून जाईल, आटून जाईल, कारण ती जमीनच आहे. पण ओले किती वेळ राहील? तर काही काळ ती ओली राहील. तसं हे सगळं होईल, पण त्याचा ओलेपणा तुम्ही उठल्यावर चालू होईल. आता तुम्ही तुमचे व्यवहार कराल, कुणाशी बोलाल, कोणाचं काय असेल, पण मनात जे काही निर्माण झालेला अनुभव आहे तो लगेच ओसरणार नाही. किती वेळ राहील? जितका वेळ राहील तितका वेळ राहील. मग तो आपण आसन सोडलं तरी राहायला लागला. हे काय झालं तर मनाला तिथून जे प्राप्त झालेलं आहे ती तद्रूपता मनानं तशीच ठेवली आणि त्याच्यामध्येच ते काय आहे की मग सगळीकडे पाहिलं तर मग सगळी सृष्टी त्याच्या ठिकाणी काय आहे की हे हरिरूपच आहे असं वाटू लागतं. हे तोपर्यंत असा एक प्रसंग आला आहे, असे अनुभवसुद्धा काहींनी सांगितले की त्याचं सगळं संपलं. समजा तो बसला होता आणि झालं त्याचं ध्यान झालं, बाहेर आला, त्याला तृप्ती झाली. त्याची बायको थोडी काजागत होती. जे तिने बडबड करायला सुरुवात केली, काय असं असतं काय, हे कुठलं आणलं, काय घरदार सोडून देता की काय, सगळीकडे बघ. किती बोलली पण याच्यावर काही परिणामच झाला नाही. किती बडबड केली तिने तरी काही नाही. मी कोणाला बोलते असं तिने समोर येऊन सांगितलं तरी शांत. हे होऊ लागलं याचा अर्थ परिणाम निर्माण होत नाही. तुमच्या पुढं काय येईल, सुखाचं येईल कदाचित, दुःखाचं येईल कदाचित, पण परिणाम उठत नाहीत. कारण परिणाम उठण्याकरता जे काही अंतःकरण पूर्वीचं गुण घेऊन उठत होतं ते आता तिथं गुण नाहीत. सत्वाचंही शुद्धत्व आहे तिथं. त्याच्यामुळं काय परिणाम, जसं एखादी काच आहे आणि त्याला पाठीमागून वर्क लावलं तर आपलं प्रतिबिंब दिसेल, पण काहीच नसेल तर पारदर्शक होईल. मग त्याच्यात तुम्ही बघा नाहीतर आणखीन कोणाला दाखवा, तसं ते पारदर्शक झालं. आता त्या आत्मस्थितीची पलीकडची दिशा असल्यामुळं अंतःकरण त्या परिणामाला घेत नाही. असे किती तुकोबारायाच्या चरित्रात आपण किती वेळा तरी पाहिले. त्यांनी एकानं बोलावलं रस प्यायला, त्याच्या घरी गेले आणि त्यांनी सांगितलं मुलासाठी ऊस घेऊन जा म्हणून एक चांगले 7-8 ऊसाची मोळी बांधून त्यांच्या डोक्यावर दिली. आणि हे गावाच्या आत शिरल्यावर एका मुलाने हळूच ऊस ओढून पाहिला आणि ते ओढतं म्हणल्यावर याने हात सैल सोडले, त्याने घेतला ओढून की दुसऱ्या मुलाने घेतला. असं करत एकच ऊस डोक्यावर राहिला आणि हे घरी घेऊन आले आणि आणल्यानंतर त्यांनी पाहिलं एवढं गुराळात गेला आणि एकच ऊस आणलाय. त्यांच्यापुढं घेऊन आपटला. एक तरी कशाला आणला? नेमके 3 तुकडे झाले. म्हणले 3 मुलाचे 3 तुकडे केलेस की ग तू? तुला किती जमलं? ह्याला द्यायला पुन्हा मोडून द्यायचं नाही, तूच केले. जे होईल असं होतं की प्रतिकारच नाही. संघर्ष कधी असतो दोन्ही बाजूने झाला तर ना, मग संघर्षच होत नाही म्हटल्यानंतर एक बाजू काय करेल. एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की एकाच्या घरी असं सारखे भांडण. तो माणूस काय करायचा, ते आला की काहीतरी कारण काढायचं की बायकोला बोलायचा उमरे, आणि कधी नाही बोलली तर का नाही बोलत म्हणून तसंच करायचं. मग ती गेली एका साधूकडं, म्हणले काय करू, माझ्या घरात हे असं आहे. ते म्हणले औषध आहे माझ्याकडं, ते घ्यायचं पण मी सांगितल्याप्रमाणे करायचं. मग त्याने औषध काही नाही, बाटलीत एक पाणी दिलं आणि हे तिकडून नवरा तुझा येतोय घराच्या आत म्हणले की तोंडात घे, पण गिळू नको, तसंच तोंडात धर. ह्या आत आल्याबरोबर हिच्या तोंडात पाणी, तो काही म्हणला तर हिचं तोंडातलं पाणी कुठे, ते गिळायचं नाही सांगितलंय. नाही बोलत तर नाही बोलत, म्हणलं जाऊ दे, मी पण कशाला तुला भांडतोय. हे तिने 4-8 दिवस करून बघितलं की ह्यानं पाहिलं आता ते भांडतच नाही आपल्याशी, तर आपण तरी कशाला भांडायचं. एखादी युक्ती केली, कसं फरक पडतो. आता हा काय झाला, हा प्रत्येकाच्या ठिकाणी होतोय असं नाही, पण जे व्यवहार होतात त्याचे परिणाम असतातच ना. समजा तुमच्याशी कोणीच नाही तर तुम्हाला तुमचं काम आठवतं, तुम्हाला मदतनीस आहे एखादा आणि तोच त्या वेळेत आलाच नाही, तर हा का आला नाही म्हणून तुमच्या मनात जे उद्रेक व्हायचा आहे तो होणार नाही. येईल,
होईल, थोडंसं थोड्या वेळाने होईल, असं करत तुम्ही ते सहन करत या सगळ्या परिणाम झेलत बसला, उभा करू दिले नाहीत, त्याचे परिणाम उठले नाहीमुळं सुखदुःख उभा राहिलं नाही. कधी कसं कळालं तर मनाची स्थिरता निर्माण झाल्यामुळं. कुठल्याही गोष्टीला काय आहे की संशय धारण करणारं मनच असतं आणि तेच मन आता काय परमात्मा स्वरूपाशी एक रूप होऊ लागलं. मग आता त्या ठिकाणी परिणाम नाही, सुखदुःख नाही. जैसा बुडाला घटू सागरी तोची रिघाली या बाहेरी रीता कैशा परी निघोल आहे. आता जसं एखादं भांडं मोठ्या पाण्याच्या साठात, इथं तर सागर म्हणलंय, जर बुडवलं तर ते मोकळं कसं निघल? पाण्यात गेल्यानंतर पाणी घेऊनच बाहेर येईल ना. तशी एकदा गेलेली वृत्ती सुख घेऊनच बाहेर येईल आणि सुखाकार झालेली वृत्ती परिणाम भोगायला किंवा तुमच्या बाह्य व्यवहाराला लगेच तयार व्हायची नाही. ती जशी जशी अनुकूल होईल, व्यवहारानुकूल होईल, तसं तसं तुमचं हे ओसरल आणि व्यवहार चालू होतील. तोपर्यंत काय आहे तर जे उपभोगलं ते असेल. आता याच्यात आजच्या विषयामध्ये महत्त्वाचं काय सांगितलं तर सगळ्यात त्रास देणारं मन आहे. हे मन स्थिर करण्याकरता प्रयत्न करायचे आणि तरी होत नसेल तर त्या मनाच्या ठिकाणी भक्ती किंवा कोण संत महात्म्यांनी कशा तऱ्हेनं परमात्म्याला जिंकलं हे प्रेमभाव चरित्र हे जर आठवले तर मनाच्या ठिकाणी प्रेम जागं होतं आणि त्यांनी तुमचा ध्यान मार्ग सहज आणि सहजतेनं प्राप्त होईल. जळ एक देशी असे परी घटू बाहेरी निघो उमसे वस्तू एकार नव्हे पूर्ण असे मन निघो केविल आहे. आता आत्ताचं दिलेलं उदाहरण त्यांनी सांगितलं की आम्ही सांगितलं तुम्हाला की ते भांडं पाण्यात बुडवल्यानंतर मग काय केलं, बाहेर आलं तर भरलं. हे कुठंतरी साठ आहे तिथं घडेल. एखादा हौद आहे पाण्याचा त्यात केलं, एखादा मोठा तलाव आहे त्यात, सागरात. पण सगळीकडं सागर आणि तलाव हे भेटणार आहे का? तसं मन मात्र सगळीकडे. हे एकदेशी पण मन सर्वत्र आहे आणि ते सर्वत्र कोणतं मन आहे तर जे एकरूप झालेलं मन आहे. ते सगळीकडं परमात्मा पाहू लागतं. परमात्मा स्वरूपाचाच त्याच्या ठिकाणी भास निर्माण होऊ शकतो. म्हणून मनाच्या ठिकाणी बाह्य व्यवहार, पूर्वव्यवहार, पूर्वसंचितातले जे असतील त्या आठवणी न राहता अनुभवातल्या आठवणी राहिल्या की तो अनुभवाशी एकरूप होत राहतो. पुंडलिक वरदायक श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. सावली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.